नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण काव्यामुळे मिळणाऱ्या आनंदाची मीमांसा, काव्यानंद मीमांसा अभ्यासणार आहोत. रसिकाला होणाऱ्या आनंदामध्ये भावना जागृतीचा भाग महत्त्वाचा असतो. ही भावना जागृती सर्व प्रकारचा अर्थ किंवा आशय समजल्याशिवाय होत नसल्याने अर्थग्रहण करण्यासाठी बुद्धीचे कार्य व्हावे लागते. अर्थामध्ये किंवा आशयामध्ये काही चमत्कृती असल्यास बुद्धीनेच वाचकांना समजते. येथे भावना जागृती होण्याची गरज नसते. कथानकाची मांडणी, त्यातील पेचप्रसंगाची मांडणी, त्यामध्ये असलेली गुंतागुंत व त्याचा उलगडा यामध्ये लेखक करीत असलेले कौशल्य पाहून रसिकाला होणारा आनंद हा बुद्धीचाच आनंद म्हणावयास हवा. त्यामध्ये भावना जागृतीपेक्षा बुद्धीचे समाधान अधिक असते. काव्यवाचनाने किंवा नाट्यदर्शनाने रसिकाला श्रेष्ठ दर्जाचा आनंद मिळतो, हे अनुभवसिद्ध आहे. परंतु या आनंदाचे स्वरूप काय आहे, त्याचे घटक कोणते, रसिकाला केवळ आनंदच होतो काय, या संबंधी निरनिराळ्या मीमांसकांनी वेगवेगळ्या उपपत्ती मांडल्या आहेत. त्यांचा परामर्श आपण या PPTद्वारे घेणार आहोत. काव्याचे आनंद हे प्रयोजन द्विविध आहे. एक म्हणजे काव्य रचना करणाऱ्या कवीचा आनंद आणि दुसरा म्हणजे काव्याचा आस्वाद घेणाऱ्या रसिकाचा होणारा आनंद. काव्य रचनेत रसिकाला होणाऱ्या आनंदाचीच अधिक चर्चा झालेली आपल्याला दिसून येते. कवीचा आनंद. आनंद म्हणजे सुख. सुख म्हणजे अनुकूल संवेदना. काव्य रचना करत असताना कवीला स्वतःचे भान नसते. इतर आजूबाजूच्या वस्तूंचे किंवा व्यक्तीचे, परिस्थितीचे ज्ञान नसते. समाधी लागल्यासारखे वाटते असे या आनंदाच्या अवस्थेचे वर्णन केले जाते. तरीही या वर्णनावरून त्या आनंदाचे स्वरूप नेमके करणे अवघड असते. काव्य रचना करून झाल्यावर काही समाधानाचा अनुभव येत असावा. आपल्या हातून एखादी चांगली कृती निर्माण झाली असे वाटून उल्हास वाटणे शक्य आहे. प्रत्यक्ष निर्मिती घडत असताना कवीची अवस्था कशी असते हे समजून घेणं महत्त्वाचे असते. काव्य ही एक कला आहे व सर्व प्रकारची कला म्हणजे क्रीडा होय. त्यामुळे कवीला होणारा आनंद म्हणजेच क्रीडेमुळे होणारा आनंद होय, असे क्रीडावादी मंडळीचं म्हणणं आहे. क्रीडेत होणाऱ्या आनंदाविषयीची हर्बर्ट स्पेन्सरने दिलेली उपपत्ती आजही मान्य केली जाते. जीवनामध्ये जीवनास आवश्यक तेवढी जीवनशक्ती खर्च होऊन गेल्यावर जी अधिक जीवनशक्ती माणसांमध्ये शिल्लक राहते तिचा विनियोग होण्याचा मार्ग म्हणजे माणसातील क्रीडा प्रवृत्ती असे त्याचे म्हणणे आहे. ही शक्ती जीवनधारणेला आवश्यक नसल्यामुळे, उपयुक्त नसल्यामुळे कलेची निर्मिती या उर्वरित शक्तीमधून होते असे त्याने मानले. या उर्वरित शक्तीचे विसर्जन न झाल्यास शरीरात विकृती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या शक्तीचे विसर्जन माणसाला आनंददायक वाटते. पण ही केवळ एक बाजू झाली. क्रीडेमध्येही केवळ अतिरिक्त जीवनशक्तीच्या व्ययापेक्षा काही भावरूप अशा गोष्टीही कलावंत करत असतो. तास 2 तास खेळण्याचे श्रम जे अनेक लोक घेतात ते केवळ अतिरिक्त जीवनशक्तीच्या व्ययासाठीच असे म्हणणे योग्य होणार नाही. तसे असते तर मागून शीन वाटला नसता. पण क्रीडेनंतर दमल्यासारखे वाटते याचे कारण केवळ अतिरिक्त जीवनशक्तीचा व्यय होतो असे नसून अधिक शक्तीचाही विनियोग आपण करत असतो. मात्र हा विनियोग आपल्याला सुखदायक वाटत असतो. आपण हे श्रम राजीखुशीने करतो. क्रीडेत जी हालचाल आहे, कृती आहे, त्यात समाधान आहे, सुख आहे. काव्यात माणसाच्या प्रतिभेस हालचाल करायला मिळते. हे श्रम सुखदायक वाटतात, त्यामुळे आनंद मिळतो. केवळ हालचाल, परिश्रम किंवा काही कृती करणे एवढ्याने कवीला होणाऱ्या आनंदाची पूर्ण उपपत्ती लागत नाही. कारण तसे असते तर शरीर श्रमाने काम करणारे हमाल, मजूर, बौद्धिक काम न करणारा कारकून यांनाही कलानंद मिळाला असता. मग कलावंताचा आनंद निराळा कसा, तर तो नवनिर्मितीचा आनंद असतो. कविता झाली, नाटक हे माझे अपत्य असं जे म्हटलं जातं त्यामागे हीच निर्मितीची, सृजनाची कल्पना आहे. प्रतिभेला उत्पत्तीक्षम, क्रिएटिव्ह असं म्हटलं जातं. त्यामागेही हीच कल्पना आहे. म्हणजेच कृती, निर्मिती, अभिव्यक्ती या विविध क्रियात असणारे सुख व आनंद हा कलावंताचा आनंद होय.
यश अथवा अर्थप्राप्तीमुळे या आनंदात भर पडते. पण हा आनंद दुय्यम दर्जाचा आणि अनुषंगिक असतो, कारण यश आणि पैसा मिळवण्याची खात्री नसताना किंवा आशा नसतानाही लोक वाङ्मय निर्मिती करीत असतात. यानंतर आपण रसिकाला मिळणारा आनंद पाहणार आहोत. रसिकाला होणारा आनंद अर्थातच कलावंताला होणाऱ्या आनंदापेक्षा निराळा असतो, कारण रसिक कृती करतो ती वाचनाची, मात्र ती निर्मिती करीत असतो की आत्माविष्कारही करत नसतो. क्रोचे या विचारवंताच्या मते रसिक वाचत असताना मनातल्या मनात निर्मिती करत असतो व त्यामध्ये त्याचा आत्माविष्कारही होत असतो, मात्र ही निर्मिती अमूर्त असते व आत्माविष्कारही सूक्ष्म असतो. रसिकाला जो आनंद कलाकृतीपासून मिळतो त्यातला मुख्य भाग भावना जागृतीचा म्हणजे रसास्वादाचा असतो. भावना जागृती होण्यासाठी कलाकृतीचा सर्व अर्थ आशय समजला पाहिजे, म्हणजे अर्थग्रहण हे बुद्धीचे कार्य व्हावे लागते. कथानकाची मांडणी, पेचप्रसंगाची योजना, त्यातील गुंतागुंत, त्यातील लेखकाचे कौशल्य पाहून सुहृदय रसिकास होणारा आनंद हा एक प्रकारे बौद्धिक आनंद असतो. त्यामुळे भावनामूलक आनंदाची गोडी वाढते. यमक, अनुप्रास इत्यादी अलंकारामुळे श्रवण सुलभ होऊन अशा माधुर्याचा परिपोषही होतो. मधुर शब्दयोजना, गेय अशी पद्यरचना याची भर पडली की काव्य किती परिणामकारक होते याचा अनुभव आपण घेतलेला आहे. काव्यातील हा भाग ऐंद्रिय म्हणजे शारीरिक आनंद असतो, म्हणजे रसिकाला जो काव्यानंद होतो त्याला शारीर, बौद्धिक आणि भावनिक अशी 3 अंगे दिसून येतात. यापुढे ज्ञानानंद. नवीन काही वाचले, कळले, समजले की माणसाच्या जिज्ञासेचे शमन होते, त्यामुळे ज्ञानप्राप्तीचा आनंद होतो. सत्यदर्शनामुळे होणारे मनाचे समाधान, औचित्य दर्शनाने होणारा आनंद, काही उच्च नैतिक तत्व पटल्याने होणारी मनाची प्रसन्न वृत्ती, कलावंताविषयी वाटणारे कौतुक, वक्रोक्तीपूर्ण लेखन वाचल्यामुळे वाटणारी चमत्कृती, ध्वनी अथवा सूचकता यामुळे मनाला वाटणाऱ्या सुखद संवेदना या सर्वात बौद्धिक आनंदाचा भाग असतो, म्हणून त्याला ज्ञानानंद म्हटलं जातं. यानंतर रस आणि चर्वणा. वर आपण ज्या भावनिक आनंदाचा उल्लेख केला तो म्हणजे आपल्या प्राचीन साहित्यशास्त्रातील रसाचे स्वरूप वर्णन करत असताना मम्मटाने चर्व्यमान आणि चर्वण्यमान कतप्राणाहा अशी जवळजवळ एकाच अर्थाची 2 विशेषणे दिली आहेत. चर्वणा शब्दाचा मूळ अर्थ चघळणे, रवंत करणे असा आहे. लक्षणेने हाच अर्थ काव्यगत गोष्टीचा आस्वाद घेणे, सावकाशपणे भावनेचा अनुभव घेणे अशा अर्थाने काव्यरचनेत वापरला आहे. अभिनव गुप्ताने चर्वणा व्यापाराने ज्याचा रस चाखावयाचा तो रस असे त्याची लक्षणे सांगितले आहेत. म्हणजे चर्वणा ही क्रिया झाली व रस त्या क्रियेचे फल झाले. विश्वनाथाने चर्वणा म्हणजे आस्वादन आणि स्वाद हा काव्यार्थ ज्ञानाने होणारा जो आत्मानंद त्यातून निर्माण होणारा असतो असं म्हटलेलं आहे. चर्वणा ही एक चित्तवृत्ती असून त्यामध्ये एखादी भावना चित्तात घोळवली जाते किंवा चघळली जाते. ज्याप्रमाणे एखादी आवडती खाण्याची वस्तू तोंडात ठेवल्याने रस उत्पन्न होऊन सुखास्वाद मिळतो, त्याप्रमाणे चित्तात एखादी भावना घोळवली की रस उत्पन्न होऊन सुखास्वाद मिळतो. यालाच काव्यानंद असं म्हटलं जाते. यानंतर आपण चमत्कृती पाहणार आहोत. चमत्कार हा काव्याचा धर्म नसून सहृदयाचा धर्म आहे. काव्य हे शब्दार्थात व त्याच्या परिणाम चमत्कार तो रसिक हृदयात अशी कल्पना होती. चमत्कार हा अंतकरणात आत उत्पन्न होतो असे कुंतलाचं म्हणणं आहे. जगन्नाथ आणि विश्वनाथ यांनी चमत्काराचा अर्थ विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सौंदर्य हे चमत्कृती निर्माण करते असे सांगून चमत्कृती हा विशिष्ट प्रकारचा आनंद असतो. चमत्कार हा आल्हादाचा प्रकार असून तो अनुभवाने कळण्याजोगा आहे असे जगन्नाथाने म्हटलेले आहे. चमत्कार या शब्दात अनेक भिन्न गोष्टींचा मनावर होणारा परिणाम अभिप्रेत आहे. काही विशेष पाहिले व ऐकले की आपल्या मनावर परिणाम होतोच. त्या प्रत्येकाला निरनिराळे नाव न देता एक चमत्कार हे व्यापक अर्थाने नाव दिले गेले. काव्यानंद हा विविध स्वरूपी व अनेक घटकांनी युक्त असतो. प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रात
विविध साहित्य मीमांसकांनी सांगितलेल्या काव्यानंद विषयक उपपत्ती आपण पाहिल्या. काही आधुनिक विचारवंतांनी याविषयी काही सिद्धांत मांडलेले आहेत. आता आपण त्यामध्ये समधातता हा सिद्धांत पाहणार आहोत. काव्याने होणारा आनंद मुख्यतः भावनांचा जो खेळ रसिकाच्या मनात चालतो त्यामुळेच होतो. याविषयी इंग्रजी टीकाकार आय. रिचर्ड्स यांनी एक उपपत्ती मांडलेली आहे. भावनांचा खेळ दररोजच्या व्यवहारातही चालू असतो, पण त्यात व्यवस्था नसते. काव्य वाचनाने अनुभवास येणाऱ्या भावांमध्ये काही विशिष्ट व्यवस्था असते, म्हणून त्या काव्याचा आपल्याला आनंद होतो. भावनांच्या या व्यवस्थेत रिचर्ड्स यांनी समधातता असे नाव दिले. सर्व सुखाचे रहस्य समतोलात आहे, म्हणजे बॅलन्समध्ये आहे. काव्यामध्ये अशा पद्धतीने भावनांना चालना देतो की त्या जागृत झाल्यावर त्यांच्या परस्परावर क्रियाप्रतिक्रिया होऊनही मनाचा समतोल अवस्था तशीच राहते. मनाच्या या समधात अवस्थेत स्थितप्रज्ञा अथवा मूर्छा आल्यावर असते तशी निस्सज्ञ अवस्थाही असते. भावना नेहमीच्याच, पण त्यांचे व्यवस्थापन मात्र या समधात व्यवस्थेत केल्याने शुद्ध काव्यानंद प्राप्त होतो. उत्तम निर्दोष काव्य मनाची अशी अवस्था निर्माण करते असे रिचर्ड्स यांचे म्हणणे आहे. लेखन वाचल्यामुळे वाटणारी चमत्कृती, ध्वनी अथवा सूचकता यामुळे मनाला वाटणाऱ्या सुखद संवेदना या सर्वात बौद्धिक आनंदाचा भाग असतो, म्हणून त्याला ज्ञानानंद असंही म्हटलं जातं. आपण आता रस आणि चर्वणा पाहणार आहोत. पुनःप्रत्यय. रसिकाच्या मनात जागृत होण्याच्या या भावनांचे स्वरूप पुनःप्रत्ययाचे असते, असे प्रा. नासी फडके यांचे म्हणणे आहे. प्रत्यय म्हणजे अनुभव. पूर्वी जे अनुभव रसिकाने घेतले असतील व जे सुखद वाटले असतील ते अनुभव त्याच सुखाकरता पुन्हा एकदा घ्यावेत असे त्याला वाटणे स्वाभाविकच आहे. प्रत्यक्ष जीवनात जरी ते अनुभव पुन्हा घेता आले नाहीत तरी कल्पना करून तो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. हे अनुभव घेण्याचे साधन म्हणजे साहित्य होय. साहित्यात या पुनरावृत्तीचा अनुभव आपल्याला अप्रत्यक्ष रीतीने मिळतो आणि मिळाला की अवर्णनीय असा आनंद होतो. यालाच पुनःप्रत्यय म्हणायचे. प्रेमाची भावना रोजच्या आयुष्यात नाही तरी साहित्य वाचनातून अनुभवता येते. शोककारक किंवा भयकारक अशा अनुभवातील तीव्रता कमी करून विशेष दुःखद भाग गाळून काही भावानुभव पुन्हा घेता येतात. त्याप्रमाणे पुनःप्रत्ययाने मानवांच्या अनुभवांचे जे सुख किंवा होणारा जो आनंद तो काव्यानंद असे त्यांनी मांडलेल्या पुनःप्रत्यय या उपपत्तीचं सार आपल्याला दिसून येतं. मात्र या उपपत्तीने काव्यानंदातील काही प्रश्न अनुत्तरित राहतात. तसेच जुने काही अनुभव जसे पुन्हा घ्यावेसे वाटतात तितके त्याहूनही अधिक नवनवीन अनुभव घ्यावेसे वाटतात. कधीच न मिळालेले अनुभवही वाङ्मयातून मिळत असतात, म्हणून ते वाचले जाते. अतृप्त वासनांची तृप्ती करून घेण्याची लेखकाची इच्छा असे वाङ्मय निर्मितीचे कारण म्हणता येईल. वाचनामुळे येणारा अनुभव सुखद असेल वा दुःखद याची काहीच कल्पना नसतानाही वाचक साहित्यकृती वाचत असतो. तो नवीन प्रत्यय मिळावेत म्हणून. त्यामुळे अनुभवांच्या पुनःप्रत्ययातून काही प्रमाणात काव्यानंद प्राप्त होतो, तसाच तो नवीन प्रत्यय येत असल्यामुळेही मिळतो. यानंतर आपण प्रत्यभिज्ञा ही उपपत्ती पाहणार आहोत. काव्यानंदासंबंधी आणखी एक उपपत्ती मांडली गेली प्रतिभिज्ञेची. अभिज्ञा म्हणजे ओळख वा ज्ञान. प्रतिभिज्ञा म्हणजे पुन्हा होणारे ज्ञान किंवा ओळख. ज्ञानाचे दोन प्रकार मानले गेले आहेत. प्रथम मिळणारे ज्ञान हे अनुभवाच्या स्वरूपाचे असते. तोच अनुभव पुन्हा आला तर त्याला प्रतिभिज्ञा म्हणतात. कृपा कुलकर्णी यांनी प्रतिभिज्ञेची उपपत्ती मांडली आहे. ते म्हणतात, आपल्या उभ्या आयुष्यात ज्या निरनिराळ्या अनुभूती आपणास येतात त्यांची जागृती प्रसंगाने व पात्रांनी केली जाते. अमुक एका नाटकातील नायक मीच, तमुक एका कादंबरीतील नायक ही पण मीच. हा अमुक नाटकातील खलपुरुष माझ्या आयुष्यात मला छळणाऱ्या थेट प्रतिस्पर्ध्यासारखा. अमुक एका कथानकातील प्रसंग हा माझ्या आयुष्यातील अमुक प्रसंगासारखा.
अशी जाणीव या कलाविश्वातील प्रत्येक व्यक्तीकडून आणि प्रसंगाकडून उत्पन्न केली जाते. आपल्या प्रतिभेच्या जोरावर एखादा कलावंत ज्यावेळी आपल्या कलाकृतीत निरनिराळ्या पात्रांचे किंवा प्रसंगाच्या द्वारे निरनिराळे अनुभव, भावना व विकार उठवतो, त्यावेळी त्याच्या दर्शनाने किंवा वाचनाने आपल्या मेंदूतील तद्जातीय केंद्रे अथवा गंडस्पर्शिले जाऊन जागृत केले जातात. या रीतीने प्रतिभिज्ञा जागृत होते व कलानंद किंवा काव्यानंद अनुभवला जातो. शारदा विहार पुनःप्रत्ययाप्रमाणे प्रतिभिज्ञा एवढेच कारण वाचकांना आनंद देण्यास पुरेसे ठरत नाही. वाचकांचे अनुभव मर्यादित असतात. आपल्या जीवनात जे अनुभवायला मिळाले नाही ते अनुभवण्याची धडपड ते करत असतात. त्यामुळे प्रतिभिज्ञेची उपपत्ती काव्यानंदाचे स्वरूप, संपूर्ण स्वरूप सांगण्याच्या दृष्टीने थोडीशी अपुरी वाटते. यानंतर आपण जिज्ञासापूर्ती पाहणार आहोत. नवीन ज्ञान अथवा नवनवीन अनुभव यांचे काव्यानंदातील स्थान लक्षात घेऊन अनेकांनी जिज्ञासापूर्ती किंवा कुतूहलपूर्ती यामुळे होणाऱ्या आनंदास प्राधान्य दिले आहे. डॉक्टर माधवराव पटवर्धन यांनी नवीन जिव्हाळ्याचे ज्ञान मिळवणे किंवा कुतूहलपूर्ती हा वाङ्मय आनंदाचा गाभा आहे असे म्हटलेले आहे. एफ.एल. लुकस असं म्हणतात, क्युरियासिटी द फर्स्ट इंटेलेक्चुअल इमोशन्स ऑफ द चाइल्ड, द लॉस्ट ऑफ द ओल्ड मॅन, that is the ultimate base of epic, novel and tragedy alike. कुतूहल पूर्तीमुळे मिळवायचे ते ज्ञान मात्र शास्त्रीय ज्ञान नव्हे तर मानवविषयक कुतूहल. पण मानवविषयक कुतूहल समाजशास्त्राच्या अभ्यासानेही पूर्ण होण्यासारखे, पण त्याच्या वाचनाने काही काव्यानंद प्राप्त होत नाही. समारोप. मानवाचे परस्पर संबंध चित्रित करून त्यांच्या भावनांच्या गुंतागुंतीचे चित्र रेखाटून वाचकाला भावनिक आस्वाद मिळवून देण्याचे कार्य झाल्याखेरीज केवळ कुतूहलपूर्तीला महत्त्व नाही. भावना जागृती करण्याचे साहित्याचे सामर्थ्य हेच त्यामुळे काव्यानंद प्राप्त होण्याचे महत्त्वाचे कारण ठरते. आपल्या प्राचीन साहित्यशास्त्रज्ञांनी, शास्त्रकारांनी रसाला इतके महत्त्व दिले याचा उलगडा त्यामुळे होतो. धन्यवाद मित्रांनो.